श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर बघा, आज आहे आपल्या शिवण क्लासचा डे 4, दिवस 4. शिवण क्लासचा जो 3रा दिवस होता त्यामध्ये आपण जे पेपर कटिंग केलं होतं ते पेपर कटिंग ब्लाऊजवरती म्हणजे आपल्या कपड्यावरती आपल्या ब्लाऊज पिसावर ठेवून कसं कट करायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही देखील माझ्यासोबत पेपर कटिंग केला असाल तर तुमच्याकडे जर एखादा साधा ब्लाऊज पीस वटीला वगैरे जो घालतात आपल्याला तसला साधा ब्लाऊज पीस घ्या, चांगला घेऊ नका. कारण तुम्ही एकदा शिवून बघा, कारण शिवताना टिपाव वगैरे व्यवस्थित येत नाहीत. एखादं खराब होतं आणि त्यानंतर मगच आपलं दुसरं चांगलं येतं. कधीही आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना पहिला चूक होते आणि त्यानंतरच मग आपल्याला बरोबर आहे. आणि एकदा चुकलं म्हणून आपल्याला ते मध्येच सोडायचं नाही, तर आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे. तर साधा पीस घ्या, त्याच्यावरती तुम्ही आज ट्राय करू शकता. तर तुम्ही कालचं पेपर कटिंग ठेवलंच असेल तर ते पेपर कटिंग ठेवून आज ब्लाऊजवरती कसं कटिंग करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. आणि ह्याच्या आधीचे शिवण क्लासचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा, कारण खूप छान व्हिडिओ आहेत. पहिल्यापासून जर तुम्ही सुरुवात केली तरच तुम्हाला सगळं व्यवस्थित समजणार आहे. तर चला आता आपण कटिंग पाहूया. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप पॉईंटवर नक्की क्लिक करा, म्हणजे सगळ्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथं मी ब्लाऊज पीस ठेवून घेतलेला आहे. तर बघू शकता, हा असा ब्लाऊज पीस आहे आपला. आणि हे इकडच्या साईडला जे आहे ते काठ आहेत. तर काठावरती काठ येतील अशा पद्धतीने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. तर इकडच्या साईडला आपलं काठ नाहीत, तर असं कट केलेला भाग आहे. आणि ह्या दोन्हीही साईडला आपले काठ आहेत. तर काठावरती काठ येतील ह्या पद्धतीने घडी अगदी व्यवस्थित अशी टाकून घ्यायची आहे. आणि बघा, ही दुमडलेली बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला ठेवायची आहे. तर ही आता डब्बल आहे, तुमच्या लक्षात आलं का बघा, कारण पहिल्यांदा तुम्ही कट करणार आहे म्हटल्यानंतर म्हणून मी हे अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर हे ब्लाऊज पिसाची अशी घडी टाकलेली आहे बघा. हे काठावरती काठ येतील अशा पद्धतीने घडी टाकून घेतलेली आहे. आणि इकडं माझ्याकडे बंद घडी आहे, तर बघू शकता. आणि इकडं हे सुटे पदर आहेत. तर आता ह्याच्यावरती आपल्याला जे आपण पेपर कटिंग केलेलं आहे ते ठेवून कशी मापं टाकायची हे पाहायचं आहे. तर इकडं डब्बल घडी आहेच आपली. तर ह्या डब्बल घडीवरती आपल्याला पहिला हा पाठीचा भाग घ्यायचा. तर हा पाठीचा भाग आपण कट केला होता तो जसा आहे तसा ठेवून घ्यायचा. तर इकडे एकदम खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. आणि दुमडलेल्या बाजूवरती ही जी आपली पाठीची भागाची पट्टी आहे, म्हणजे हा जो गळा आहे आणि हा पाठीचा भागाचा आपला पट्टी आहे, म्हणजे इथून असं हा गळा असा पूर्ण होणार. म्हणजे हा जर डबल भाग असला तर हा पूर्ण गळा आपला होणार आहे. तर पेपर आहे म्हणून मी सिंगल भाग काढलेला आहे. तर हा जो भाग आहे हा आपला मार्जिनचा भाग आहे. इकडे आपण फिटिंग करतो किंवा हे मार्जिनला राहतं. तर मार्जिनचा भाग आपल्याला सुट्ट्या पदराकडे यायला हवा. आणि हे बघा, ह्या साईडला आपलं हा गळ्याकडचा भाग यायला हवा. तर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही कात्री वगैरे अशी ठेवून घ्या. ठेवून घेतलं, ह्याच्या भोवत्याने अगदी व्यवस्थित जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. कुठंही कमी जास्त काहीही ठेवायचं नाही. तर बघा, मी असं मार्किंग करून घेते. तर बघा, आता हे पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता हा भाग आपण काढून घेऊया. तर बघा, हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे. तर आपण आता लगेच कट करणार नाही, तर सगळ्या भागाचं पहिला मार्किंग करून घेणार आहोत. कारण कधी कधी काय होतं, कुठेतरी ब्लाऊज पीस कमी असतो, त्यामुळे कपडा कमी पडू शकतो. त्यावेळी मग आपण पुन्हा दुसऱ्या पलीकडच्या साईडला मार्किंग करू शकतो ॲडजस्ट करून. त्यामुळे पहिला सगळं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता घेऊया, हा आपला साईड पीस आहे. तर बघा, हा साईड पीस आता कुठं बसतोय बघूया. तो इथं देखील बसतोय असा. तर माप छोटा असल्यामुळे असं देखील बसतो, उभा देखील बसतो. तर आपण नेहमी असा ठेवतो साईड पीस कट करताना, पण इथे असा बसतोय म्हणून मी ह्या पद्धतीने ठेवते. त्यामुळे मग आपला कपडा थोडा जास्त शिल्लक राहतो. तर याच्यावरती देखील मी अशी कात्री ठेवून घेते आणि याच्या देखील भोवत्याने अगदी व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे झालं आपलं साईड पीसचं मार्किंग. तर आता आपण बाहीचं मार्किंग करूया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कधीही बाहीचं कटिंग करताना आपल्याला अशी बाही ठेवायची नाही. तर बाही नेहमी अशा उभ्या कपडा, म्हणजे जिकडे काठ आहे तिकडं आपल्याला बाही ठेवायची नाही. तर ज्या साईडला असे सुट्टे पदर आहेत, खालचे कट केलेला भाग आहे त्या साईडला आपल्याला बाही ठेवायची आहे. तर
आता या ब्लाऊज पिसावरती मी ही बाही ठेवत आहे मार्किंग केली, पण इथं त्यांना छोटी बाही हवी आहे, तर त्यांच्या छोट्या बाहीचं माप कमी आहे. तर आता आपण ही 3/4 बाही कट केलेली आहे. तर तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी मी आहे असंच ठेवून घेणार आहे. कट करताना आपण छोटी बाही कट करूया. तर इथं बघा आपला सेंटरचा डाच आहे ती लाईन आपण घेतली आणि इकडं पुढच्या भागाचा डाच आहे तिथं तिकडे अशी लाईन आपण. तर हा झाला आपला पाठीचा भाग. आता आपली कटोरी राहिलेली आहे. तर आता कटोरीचं बघा कसं आहे, कटोरी ही नेहमी ब्लाऊजवरती ठेवून कट करताना कशी कट करायची आहे बघा. तर हा असा आपला सरळ भाग झाला, हा आपला सरळ भाग झाला आणि ही देखील आपली सरळ बाजू झाली आणि ह्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत हे असं आपलं तिरका आहे आणि या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत हे असं आपलं ब्लाऊज तिरका आहे. तर हे कटोरीचा जो हा गोलाकार भाग आहे, आपल्या गोलाकार फुगीर भाग आहे, हा भाग आपल्याला असा सरळ भागामध्ये अजिबात ठेवायचा नाही. तर अशा तिरक्या आणि अशा तिरक्या कुठल्याही एकामध्ये आपल्याला हा भाग ठेवायचा आहे. तर हे बघा, तर इथं मी ही अशी कटोरी ठेवून घेणार आहे. तर ही अशा तिरक्या भागामध्ये हा आपला भाग जाईल. हे बघा, तर असं तिरक्या भागामध्ये ह्याच्यासाठी ठेवायचं आहे कारण कटोरी चपटी होऊ नये म्हणून ठेवायची आहे. तर कटोरी चपटी का होते त्यासाठी काय करायचे हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळणारच आहे. साईड पीस जितका आहे त्याच्यापेक्षा आपली कटोरी 1 इंच एक्स्ट्रा असते आणि तिरक्या भागामध्ये ठेवल्यामुळं कटोरी अगदी व्यवस्थित अशी बसते. नाहीतर मग कटोरी चपटी होते. काहींचा प्रॉब्लेम असतो कटोरी चपटी होते म्हणून. तर त्याला कटिंग करतानाच ही पद्धत ह्या पद्धतीने कट करावं लागतं. तर बघा इथं मी कटोरीचं मार्किंग करून घेते. तर कटोरी आपण वाढवून घेतलेली आहे त्यामुळे आहे अशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला क्रॉस पट्टीचं काय बदल करताय ते सांगते. तर बघा, आपण पेपर कटिंग केल्यानंतर ही ऑलरेडी आपण ब्लाऊज पिसावर ठेवलेली कशी कट करायची हे पाहण्यासाठी ही अर्धा इंच पट्टी वाढवूनच घेतली होती. तर इतकी आपली बघा ही आपली अशी 2.5 इंचाची क्रॉस पट्टी, इकडच्या साईडला 2.5 आणि इकडे 2 ही अशी क्रॉस पट्टी आपण काढली होती. पण इथं ऑलरेडी वाढवूनच घेतलेली आहे. त्यामुळे जेव्हा अस्तरचा ब्लाऊज असतो तेव्हा आहे असंच आपल्याला घ्यायचं आहे. जर तुम्ही वाढवून घेतला असं डायरेक्ट तुमचं पेपर कटिंगवर तुमचं 2.5 इंच आहे अशी जर पट्टी तुम्ही घेतला असेल तर पेपर कटिंग केला असेल तर इथं ब्लाऊज पिसावरती अशा पद्धतीने ठेवायचं. इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडून कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथं ऑलरेडी आपलं एक्स्ट्रा घेतलेलंच आहे. तर आता हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळे मी आता ह्याला काय करणार आहे, हे अस्तरच्या ब्लाऊजला आपल्याला अशी क्रॉस पट्टी घ्यायची असते. तर बघा, तर मी इथं अशी घडी टाकणार आहे कारण आपल्याला बिना अस्तरचं ब्लाऊज कट करायचं आहे. जशी आपण पेपर कटिंग केलं त्यामध्ये हे बाकीचे भाग जसे आले तशी ही क्रॉस पट्टी आलेली आहे. हे अर्धा इंच आपण नंतर वाढवून घेतलेली, ह्याची आता गरज नाही. तर बघा, तर ही अशी इथं क्रॉस पट्टी मी ठेवलेली आहे. तर ह्याची घडी टाकून करायची असते, पण मी आता सगळंच मार्किंग करून दाखवणार आहे त्यामुळे ते घडी टाकणार नाही. तर बघा, तुम्हाला घडी टाकून देखील क्रॉस पट्टी कशी काढायची हे देखील मी सांगणारच आहे. तर बघा, हे आपण एका क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता बिना अस्तरच्या ब्लाऊजला आपल्याला क्रॉस पट्टी ही अशी लागते. तर ही सरळ बाजू आहे, तर इकडं देखील सरळ बाजूनेच अशी क्रॉस पट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊज अशी डबल क्रॉस पट्टी लागते. तर ही जी वरच्या साईडची आहे ब्लाऊज पिसावरची ती एका भागाला लागणार, म्हणजे हे दोन्ही मिळून. आणि जी खालच्या साईडचं पीस आहे आपलं घडी टाकलेली आहे तर ती क्रॉस पट्टी एका साईडला, म्हणजे इतकी आपल्याला बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी क्रॉस पट्टी लागते. आणि अस्तरच्या ब्लाऊजसाठी फक्त इतकीच लागते, त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यावं लागतं. तर आता हे बाकीचं जसं आहे तसंच कट करायचं, यामध्ये काहीही बदल करायचं नाही, कुठेही वाढवायचं नाही, कुठेही कमी नाही. फक्त बाहीचं तुम्हाला सांगते, कारण बाही तर मोठी घेतलेली आहे आपण, छोटी करायची आहे. आता मोठी तर काय आहे अशीच कट करायची, याला काहीच नाही. फक्त छोटी करायची असेल तर काय करायचं तुम्हाला सांगते. तर बघा, छोटी बाही घ्यायची असेल तर इथं खालच्या साईडला पहिला मला बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी हात शिलाईची पट्टी करावी लागते. तर 1.5 इंच घ्यावं लागतं. तर इथं बघा 1.5 इंचावर मी असं पॉईंट देऊन घेते आणि तशी ही लाईन आखून घ्यायची. त्यानंतर याच्यावरती आपल्याला अशी घडी टाकायची आहे सेंटरला. तर हे आपलं मोठ्या बाहीचं मार्किंग आहे. तर इथं आपल्याला छोटी बाही करतात. बाही आहे 5 इंच, तर मार्जिन सोबत होतं 5.5 इंच.
तर 5.5 इंचाचा पॉईंट दिला. ही लाईन अशी पूर्ण आखून घेतली. या लाईनीवरती इथं 2 इंचावर असा पॉईंट दिला. बघा इथं बाही रुंदी 7.5 इंच घेतली आणि त्याच्या पुढे मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच घ्यायचं. तर इथं थोडासा जोड द्यावा लागणार आहे. कधी लागेल पण किंवा जोडताना लागणार, कारण आपल्याला 1.5 लागतं, आपण 2 घेतो तर अर्धा इंच एक्स्ट्राच असतं. इथं पण अगदी थोडासा लागेल किंवा लागणार सुद्धा नाही. मुंडाकुली बघा येते मी. बाहीचं माप 5 इंच आहे, तर मुंडाकुली मी त्याच्याने म्हणजे 2.5 इंच घेणार आहे. 2.5 इंच मुंडाकुली घेतली आणि ही लाईन अशी आखून घेतली. आणि इथं थोडासा गोलाकार आकार द्यायचा, इथं थोडासा गोलाकार आकार द्यायचा. आणि दंडघेर बघा 5.6 आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी 2 घेतलं. ही लाईन आणि ही लाईन अशी आखून घेतली. आणि बाहीचा बघा पुढील भागाचा आकार आपण असा काढून घेतला. तर हे आपलं मार्किंग सगळं झालेलं आहे. पेपर पॅटर्न ठेवून मार्किंग केलेलं आहे. तर यामध्ये काहीही बाकीच्यामध्ये बदल करायचे. अस्तरचं ब्लाऊज पण कसं कटिंग करायचं हे देखील पुढे व्हिडिओमध्ये येणारच आहे. तर हे बिना अस्तरचं मी आता करून दाखवले. तर बिना अस्तरच्या ब्लाऊजला हे अशा पद्धतीची डबल क्रॉस पट्टी येते. तर तुम्हाला मी कट करून दाखवते. तर यामध्ये काही नाही आहे, जसं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा पहिला मी तर बाही कट करून देते. तर सेंटरला करून घेऊया. आणि एन आपण घेतलेली हात शिलाईसाठी इथे देखील आपल्याला कात्रीने दोन्ही साईडला असे कट मारून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला कुठं कट आहे तिथून ही अशी आतल्या साईडला घडी टाकायची आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर बघा हा गळ्याचा आकार इथूनच कट करून घेणार आहे मी, पाठीचा भाग. आणि कट करताना कधीही जी आपण मार्किंग केलेली लाईन आहे ती आपल्याला दिसायला हवी, या पद्धतीने कट करते. तर लाईन वरती पण कट करायची नाही आणि लाईनीच्या बाहेर देखील कट करते. कट केल्यानंतर ही लाईन आपल्याला दिसायला हवी, अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा हा आपला पाठीचा भाग झालेला आहे, बाही झालेली आहे. आता साईड पीस. तर कधी कधी तुम्हाला हे कटिंग येत असतं किंवा तुम्हाला माहिती असतं, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करता. पण काय होतं, कधी कधी काही गोष्टी ठरवून बोलल्या जात नाहीत, अशा तोंडून चुकून अशा काही टिप्स निघून जातात ज्या सांगायच्या असतात किंवा आता ठरवलेल्या नसतात, अशा टिप्स असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला काही टिप्स ज्या अचानक सांगितलेल्या असतात त्या देखील तुम्हाला माहिती होतील. तर आता बघा इथं कोठरी कट करून घेऊया. तर आता बघा ही क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टी ही अशी डबलच कट करायची आहे. तर मी अशी तुम्हाला दाखवण्यासाठी अशीच की पहिलाच आपण डबल अस्तर घेतलेलं असतं, त्याची अशी आणखीन एक घडी टाकायची असते. आणि मग एका भागावरती एकच क्रॉस पट्टीचा आकार काढून घेऊन हे असं आपल्याला चोबल कट करून घेतो आम्ही. तर असे बरेच व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कळणारच आहे. पेपर कटिंग करून मी तुम्हाला हे असं कटिंग करून दाखवलेलं आहे. पण डायरेक्ट कपड्यावरची इतकी सोपी पद्धत आणि इतक्या कमी वेळेत होणारी आहे आणि कोणालाही जमेल इतकी साधी आणि सिंपल अशी आपली ती पद्धत आहे. तुम्हाला ती जर पद्धत दाखवली तर तुम्ही कधीच आयुष्यात पेपर कटिंग करणार नाही. इतकी सोपी पद्धत आहे आणि ती खूप छान आहे. अगदी 2 मिनिटामध्ये असलं कॉटन ब्लाऊज कटिंग करून होतं. तुम्ही जर घड्याळ बरोबर टायमिंग लावून जर बसला तर 2च मिनिटामध्ये कटिंग होतं. आजपर्यंत यूट्यूबवर इतक्या फास्टमध्ये कटिंग कोणच करत नाही, इतक्या फास्ट. आणि नवीन शिकत असाल तरी देखील अगदी फक्त तुम्ही पहिल्यांदा ब्लाऊज कट करत असाल तर अगदी 5 मिनिटात कटिंग करू शकाल, इतकी ही सोपी पद्धत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला इतकाच छोटासा होता. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. तुम्हाला काही शंका असतील तर त्या कमेंट करा. काल परवा दिवशी एक मला कमेंट आली होती बाहीच्या व्हिडिओवरती. कमेंटमध्ये त्यांना पूर्ण सांगणं काही शक्य नव्हतं, कारण त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं. तर आता आपलं जे सोमवारी लाईव्ह सेशन असणार आहे त्यामध्ये तो प्रश्न मी घेणार आहे. काही जे प्रश्न आहेत किंवा तुमच्या काही शंका असतील त्या, तर लाईव्ह सेशन बघायला विसरू नका. सोमवारी 11 ते 11:30 आपलं लाईव्ह सेशन असणार आहे. तर लाईव्हला सगळेजण जॉईन व्हा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.